बसवला जो अपलोड करणारा होता त्यानं सोलरचा फोटो का अपलोड केला नाही? घसरगुंडी काय केलं? तुम्ही काय कारवाई करणार? घसरगुंडी काय केली? हे म्हणत घेऊन अजून एक तुम्ही म्हणताय मशीन आणून ठेवून काय करायचं? त्याचा उपयोग काय पाहिजे ना जनते? मला लावला का नाही? आता लावला. मेरी पंचायत ॲपवर चुकीचे फोटो अपलोड. बेनिक्रेतील तरुणांचा ग्रामपंचायतीला जाब. कागल तालुक्यातील बेनिक्रे गावात केंद्र शासनाच्या मेरी पंचायत ॲपवर विकास कामांचे चुकीचे फोटो अपलोड केल्याचा आरोप करत शेकडो तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. तरुणांचा आरोप आहे की गावातील पूर्ण व अपूर्ण विकास कामांसाठी दुसऱ्या गावातील छायाचित्रे ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे का अशी शंका उपस्थित करण्यात आली. यावेळी तरुणांनी ग्रामपंचायतीचा ID आणि पासवर्ड दुसऱ्याकडे कसा गेला, ग्रामसभा अनेक वर्ष का झाली नाही, अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे ॲपवर का दाखवले, चुकीचे फोटो कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून अपलोड केले, तसेच यामागे कंत्राटदारांचा हात आहे का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत सखोल चौकशीची मागणी केली. क्लब आणि LED बल्ब असं होतं. ते आम्ही 5 हे आणून बसवलं. सोलर बसवला जो अपलोड करणारा होता त्यानं सोलरचा फोटो का अपलोड केला नाही? घसरगुंडी काय केलं? तुम्ही काय कारवाई करणार? घसरगुंडी काय केली? सध्याच्या जात्यात आणि हे लोक बांधणार ह्या दोघांनी गावाचा हे तुम्ही काय विचारत नाही त्यांना? ते का बसवायला नाही सांगा. का निवडून दिले त्यांना? ते का बसवलं नाही एवढं सांगा मला. मशीन सार्वजनिक ठिकाणी कुठे बसायचं? कधी फायनल होणार आहे? थांबा, काम पूर्ण झालं. 2024-25 ला काम पूर्ण झाले असं आलंय त्यात. आर्थिक वर्ष 24-25 24-25 मधलं काम आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले का? आता 26 चालू आहे. फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण झालंय हे म्हणत घेऊन अजून एक तुम्ही म्हणताय मशीन आणून ठेवून काय करायचं? त्याचा उपयोग काय पाहिजे ना जनते? मला लावला का नाही? आता लावला. ग्रामपंचायत हे कुठल्याही गटाचा त्याचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतीच्या जी काही कामं केल्यात पण तिचा पाठपुरावा झालेला नाही, फोटो पडल्यात पण तिची कामं झालेली नाहीत, अशा याने जमलेले आहेत विचारासाठी. आम्हाला 2 दिवस झाले एकही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. यावर काही ती कारवाई लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही इथं जमलोय. 2 दिवस सलग आम्ही येतोय तरी सुद्धा आम्हाला ग्रामसेवका मॅडमनी सगळी उडवाउडीची उत्तरं दिल्यात आणि त्यावर लवकरात लवकर काही ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथं जमलेलो. आता सुद्धा ती आहे तिथं पण आम्हाला एकही काम तिने ह्याचं सांगत नाही. सगळी उडवाउडीची उत्तरं द्याल्यात. काम आहे बिनिऱ्यातलं पण फोटो अपलोड झाल्यात सुरबली गावातलं, शेजारच्या गावातलं, कुठे कागलमधल्या हॉटेलमधलं अशी झालेली आहेत. आणि मॅडमांना विचारलं असता मॅडम म्हणतात की ही काम ऑपरेटरला आम्हीच सांगितले पण ऑपरेटरचं म्हणणं आहे की मला हे करायला येत नाही, हे दुसऱ्यांनाच अपलोड केल्यात. मग ह्याच्यावर काय हे चालू आहे ह्याची आम्हाला माहिती लवकर मिळावी यासाठी आम्ही हे करतोय. आम्ही जे इथं सकाळपासून 9 वाजल्यापासून सकाळी उपाशी पोटी पावसामध्ये आम्ही पूर्णपणे ग्रामपंचायतच्या सदस्यांना आणि ग्रामसेवकांना प्रश्न विचारत आहोत की आमच्या प्रश्नांची आम्हाला समाधानकारक उत्तरं द्या, पण त्यांच्याकडून काही उत्तरे मिळत नाहीत. तरी याच्यासाठी अपलोड करणारा आणि करायला सांगणारा हे दोन्ही दोषी आहेत का फक्त एकावरच ढकलून तुम्ही आपली बाजू काढत आहात याचाही मेन प्रश्न आहे. आणि जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा कुलूप लावून इथून पुढे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा देतो. कामांमध्ये आम्हाला बराचसा भ्रष्टाचार आणि हिशोबात तफावत दिसत्या. बरीचशी कामं अशी आहेत जी अपूर्ण आहेत आणि पूर्ण दाखवल्यात आणि बरीचशी कामं जी पूर्ण केलेत ती सुद्धा त्या ऍपवर अपूर्ण दाखवलेली आहेत. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर काही ते निकाल लागून आम्हाला योग्य ती उत्तरे मिळावीत अशी आमची अपेक्षा आहे. एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही. आम्ही 2 दिवस झाले येतोय, आज सुद्धा सकाळपासून इथं पावसात 9 वाजल्यापासून उपाशी आहे. एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही आहे कोणी. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक समिती कार्यरत असून या समितीच्या प्रमुखपदी माजी सरपंच छाया मनोहर कळके काम पाहत आहेत. प्रत्यक्षात अपूर्ण असलेली विकास कामे ॲपवर पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. यावर ग्रामपंचायत अधिकारी स्मिता सूर्यवंशी यांनी 4 दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ग्रामसभा घेऊन तो सार्वजनिक केला जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. ग्रामपंचायत बेनिक्रे ग्रामपंचायत अधिकारी गावकऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत की 15 मध्ये चुकीचे फोटो पडलेले आहेत
त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई आम्ही करू आणि जी कामं काही झालेली आहेत, अपलोड झालेले आहेत, ती कामं केलेली आहेत. रितसर सगळी कामं गावात झालेली आहेत आणि ते आम्ही 4 दिवसात गावकऱ्यांच्या समोर मांडू. नमस्कार, मी कृष्णा यशवंत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासक समितीमध्ये मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतचं काम आम्ही सर्वजण पाहतो. आज गावातील युवक नागरिक यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन गेली 2 दिवस ते तक्रार आणि आरोप करत आहेत की मेरी पंचायत ॲप या ॲपवरती जी कामं दाखवली आहेत ती प्रत्यक्ष दिसत नाहीत. आणखी त्याच्यावर जे फोटो झाले ते बाहेरच्या लोकेशनचे दिसतात. वास्तविक ग्रामपंचायतीला जो शासनाकडून निधी आलेला आहे तो पासबुकवरती किर्दीला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जो खर्च झालेला आहे तो सुद्धा पासबुक किर्द याच्यावरती आहे. काम कोणाला दिलं तो कॉन्ट्रॅक्टर, त्याचं एस्टिमेट, MB हे सगळं याप्रमाणे रितसर खर्च झालेला आहे. फक्त ॲपवरती ज्या कोणी व्यक्तीनं ऑपरेटरनं जे चुकीचे फोटो अपलोड केलेत त्याच्यावर कारवाई करणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. ती त्याच्यासुद्धा आम्ही 4 दिवसात कारवाईचे आदेश देतोय. जे काय गैर झाले त्याला गैर म्हणूया, जे काय योग्य आहे त्याला योग्य म्हणूया. पण असा काय मोठा फार भोंगळ कारभार झाला असा काय ह्याच्यात नाही आहे. काही कामं अपूर्ण आहेत ती त्या ॲपला पूर्ण दिसतात, काही कामं पूर्ण आहेत ती सुद्धा अपूर्ण दिसतात. आणि आम्हाला अशी साशंकता आहे की हे जे ॲप आहे ते या ॲपचं प्रत्येक गावात जर बघितलं तर अशीच काहीशी त्या ॲपमध्ये असण्याची शक्यता आहे की चुकीचे फोटो असतील किंवा चुकीचं कामाचं नाव असेल अशी सुद्धा आम्हाला एक शक्यता आहे. तरीही आम्ही आमच्या गावच्या नागरिकांना योग्य ते उत्तर देणं आम्ही बांधील आहे आणि त्यांना आम्ही ते योग्य ते उत्तर 4 दिवसानंतर देऊ. भर पावसात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून गावाच्या विकास कामामध्ये पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या बेनिक्रेतील तरुणांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. KK न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार.